राजमाता, राष्ट्रमाता, लोकमाता अहिल्यामाई होळकर त्रिशताब्दी जन्मोत्सवाच्या निमित्ताने मौर्य क्रांती महासंगम महाराष्ट्र राज्य बंधनो, एकदा असाच उन्मत्त झालेला राघोबा पेशवा हजारो सैन्यासह साम्राज्यावर चाल करून आला। तो काळ अहिल्यामाई होळकरांसाठी अतिशय कठीण काळ होता, कारण नुकताच मालेराव होळकरांचा मृत्यू झालेला होता। मालेराव होळकर म्हणजे संस्थानाचे एकमेव वारसदार। पुत्र वियोगाचं दुःख अहिल्यामाई शोक सागरात बुडालेल्या होत्या। नेमक्या याच परिस्थितीचा फायदा उठवत राघोबा पेशवा 50,000 सैन्यासह साम्राज्यावर चाल करून आला। पण अशाही परिस्थितीत हिम्मत न हारता अहिल्यामाई होळकरांनी राघोबा पेशव्याला पत्र लिहिलं। नुसतं पत्र लिहिलं नाही, अहिल्यामाई होळकरांनी राघोबा पेशव्याला ठणकावून सांगितलं, हे राघोबा, उद्या येणार असाल तर आजच या। आम्ही युद्धासाठी सज्ज आहोत, पण चुकून आमचा पराभव करण्याच्या नादात तुमचा पराभव झाला तर जगात तुम्हाला तोंड दाखवायला जागा सुद्धा शिल्लक राहणार नाही। राघोबा पेशवा खजील झाला आणि आल्या पावलाने माघारी फिरला। अशा या पुरुषी अहंकाराला ललकारणाऱ्या माझ्या राजमातेकडून काही घ्यायचंच असेल तर त्यांच्या मनगटातली ताकद घ्या आणि आपल्या धनगर बहुजन समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडा। राजमातेच्या जीवन चरित्रातून काही घ्यायचंच असेल तर त्यांच्यातलं अफाट असं बुद्धी सामर्थ्य घ्या आणि धनगर बहुजन समाजाला अज्ञान रूपी अंधकाराच्या खाईतून बाहेर काढा।